नमस्कार, जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र, भारत माता की जय। काल 7 ऑगस्ट 2025 रोजी काही व्यापारी संघटनांच्या लोकांनी भाकड जनावरांचा शेतकऱ्यांवरती ताण पडतोय म्हणून हत्येसाठी परवानगी द्या व जे गोरक्षक गाड्या अडवून कसायांवरती व वाहतूकदारांवरती गुन्हा दाखल करतात त्या गोरक्षकांवरती कारवाई करा अशा प्रकारचं निवेदन काल काही कसायांनी व जे जन्माला हिंदू आणि कर्माने गांडू म्हणून जे भडवे आलेत त्या भडव्यांनी व जे काही शेतकरी संघटनांचे खोबरं मिळेल ते चांग भलं करणारे पुढारी या सर्व भडव्यांनी मिळून काल चंदगड तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। तरी यांनी स्वतः आम्ही गोमातेची व गोवंशाची हत्या करतोय असा स्वतः पुरावा दिलेला आहे। कारण का 2015 साली गोवंश हत्याबंदी कायदा निघलेला आहे व यांनी हत्याबंदी कायदा असून त्यांनी कत्तल केलेले आहे व त्या निवेदनामध्ये जे जे कसाब आहेत त्या कसाबांचं निवेदनावरती नाव आणि स्वाक्षरी आहे व त्यांचा फोटोसहित वृत्तपत्रामध्ये आज छापून आलेले आहे। तरी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करायला पाहिजे व जे गोरक्षक आपले प्राण पणाला लावून दिवस रात्र न बघता आपला हिंदू धर्माचं प्रतीक टिकवण्यासाठी महादेवाला प्रिय अशा नंदीची रक्षा करण्यासाठी जे गोरक्षक काम करतात त्यांच्यावरती तुम्ही बोट उचलण्याचा प्रयत्न करतात हे अतिशय निंदनीय आहे। तरी आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना या भडव्यांचा विरोध करतोय आणि सर्व गोरक्षकांना एक आवाहन करतोय की यांनी गोरक्षकांच्या नादाला लागून फार मोठी चूक केलेली आहे। तरी गोरक्षकांनी आता अति जागृत होऊन जिथं जिथं गोवंशाची गोमातेची हत्या होईल तिथं त्या गाड्या अडवून त्या गाड्या सरळ पेटून देण्याचं काम करायचं आहे। एवढंच मी सर्व हिंदुत्ववादी संघटनांना आवाहन करतोय। आपल्या गोमातेला एकनाथजी शिंदे साहेबांनी राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे। त्या राज्यमातेला हत्येसाठी हे भडवे परवानगी मागत आहेत हे निंदनीय आहे। या गोष्टीचा आम्ही सर्व संघटना विरोध करतोय। जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र।